सगळ्यात आधी नारळ जे आहे मी दुकानातूनच सोलून आणलेला आहे। घरी आणल्यावर हातोडीच्या सहाय्याने किंवा रुचण्याच्या सहाय्याने नारळाच्या मधोमध गोल आकारात थोडंसं ठोकलं की नारळ जे आहे बरोबर 2 भागामध्ये कट होतं। त्यानंतर मोठ्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचंय आणि चाळणी त्यावर ठेवून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फक्त 5 मिनिटं नारळाला वाफ द्यायची आहे। या पद्धतीने नारळ त्याच्या करवंटीतून अगदी झटकीपट बाहेर येतं। आपल्याला जास्त मेहनत करावी लागत नाही आणि नारळाच्या चवीत देखील फारसा फरक पडत नाही। अशा पद्धतीने नारळ स्टीम करून घेतलं की नारळ थंड झालं की सुरीच्या सहाय्याने किंवा एखाद्या चमच्याच्या सहाय्याने त्याचे किनार जे आहे मोकळ्या करून घ्यायच्या। म्हणजे कडेने एकदा सुरी फिरवून घ्यायची, त्यानंतर मागच्या बाजूला हातोडीच्या सहाय्याने किंवा रुचण्याच्या सहाय्याने थोडंसं मारलं की लगेचच नारळ करवंटीतून वेगळं होतं। बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। दुसरा भाग देखील अशाच पद्धतीने तुम्हाला करून दाखवते। नारळ फक्त इथे 5 मिनिटं आपल्याला स्टीम करायचं आहे। चवीमध्ये फारसा फरक पडत नाही। तुम्हाला जर रेसिपी अशी करायची आहे, तुम्हाला मोदक बनवायचे, नारळी भात बनवायचा आहे, तर नारळ तुम्हाला शिजवावंच लागेल। त्यामुळे तुम्ही ही प्रोसेस यूज करून अशा पद्धतीने करवंटीतून नारळ बाहेर काढू शकता। आता तुम्हाला पांढरा शुभ्र नारळाचा चव पाहिजे, त्यासाठी देखील मस्त अशी टीप इथे सांगितलेली आहे। तर नारळ जेव्हा आपण स्टीम करतो तर करवंटीकडच्या रंगामुळे थोडासा पिवळसर रंग नारळाला येतो, कारण स्टीम होऊन तो रंग लागतो। त्यामुळे काय करायचं, सुरीच्या सहाय्याने तेवढा पातळसर भाग कट करून घ्यायचा। बघू शकता पांढरं शुभ्र ओलं नारळ तयार झालं। त्याचबरोबर नारळाच्या पाठीकडचा भाग पिलरच्या सहाय्याने काढून घ्यायचा आहे किंवा सुरीच्या सहाय्याने देखील काढून घेऊ शकता। अशा पद्धतीने अगदी पांढरं शुभ्र ओलं नारळ तुमच्याकडे अगदी झटकीपट तयार होतं, जास्त मेहनत घ्यावी लागत नाही। तर अशा पद्धतीने तुम्ही जास्त प्रमाणात ओले नारळ करवंटीतून बाहेर काढून अशा पद्धतीने ते स्वच्छ करून नारळाचा ओला चव अगदी जास्त प्रमाणात तयार करून ठेवू शकता, कारण आता सणाचे दिवस आलेले आहेत आणि ओल्या नारळाचा चव लागणार आहे। तर नारळ सगळं स्वच्छ केल्यानंतर, स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ते किसून घेऊ शकता किंवा मिक्सरच्या सहाय्याने बारीक करून घेऊ शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही नारळाचा चव तयार करून घेऊ शकता। पण इथे आपल्याला नारळी भात करायचा आहे, त्यासाठी मला नारळाचं दूध तयार करायचं आहे। त्यासाठी अगदी बारीक बारीक फोडी करून नारळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं। आता यामध्ये पाणी किंवा दूध घालायचंय। मी पाणी घातलेलं आहे आणि मिक्सरला लावून फिरवून घ्यायचं आहे। तर आपल्याला नारळाचं दूध बनवायचंय, त्यासाठी अगदी बारीक हे वाटलं गेलं पाहिजे। तर मस्त असं बारीक झालंय। परत थोडंसं पाणी इथे मी घालणार आहे आणि परत थोडं फिरवून घेते। तर बघू शकता अगदी मस्त नारळाचं दूध इथे तयार झालेलं आहे।